नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आपण पाठीमागील तासाला कथा हा जो वाङ्मय प्रकार आहे त्याविषयी प्राथमिक माहिती बघितलेली आहे. कथा म्हणजे काय, कथेचा थोडासा पूर्व इतिहास, नंतर कथेचे घटक आहेत आणि प्रसिद्ध किंवा जे काही नावाजलेले कथाकार आहेत त्यांच्या कथासंग्रहाची नावं किंवा कथांची नावे आपण बघितलेली आहेत. तर या विभागातील जी कथा हा वाङ्मय प्रकार आपल्याला यावर्षी अभ्यासासाठी ठेवलेला आहे, तर त्यामधील पहिली जी कथा आहे ती आज आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. तर मित्रांनो, ही कथा जी आहे ती पहिली, तिचं नाव आहे शोध. तर व.पु. काळे यांची ही कथा आहे. तर या कथेच्या माध्यमातून या कथेतील नायिका जी आहे अनु, तर तिला किंवा तिच्या जीवनामध्ये जी आलेली काही घटना प्रसंग आहेत, तिला आलेला जो अनुभव आहे, तर तो या ठिकाणी लेखकानं शब्दबद्ध केलेला आहे. बघूया प्रास्ताविक आपण. मराठीतील सुप्रसिद्ध कथालेखक, निबंधकार, नाटककार, कादंबरीकार, कथाकथनाचे अनेक कार्यक्रम त्यांचे लोकप्रिय झालेले आहेत. कथा आकर्षकपणे सांगण्याची विलक्षण हातोटी, तसंच लोंबकळणारी माणसं, पण माझ्या हातांनी, पेन सलामत तो, ब्रह्मदेवाचा बाप, कुलमोहर, कर्मचारी, कार्य भुललासी, एक सखे, वन फॉर द रोड, माया बाजार, स्वर, संवादिनी, वलय, मी माणूस शोधतोय असे अनेक कथासंग्रह त्यांचे प्रसिद्ध झालेले आहेत. आकर्षक कथानके, ओघवती निवेदनशैली आणि चटपटीत संवाद यामुळे व.पु.ची कथा ही वाचकप्रिय झालेली दिसून येते. ही वाट एकटीची, पार्टनर या कादंबरी त्यांनी लिहिलेल्या आहेत. रात्र नको चांदणी हे नाटकही त्यांचं प्रसिद्ध झालेलं आहे. तसंच प्रपंच, पुन्हा प्रपंच या आकाशवाणीवरील लोकप्रिय नभोनाट्याचे संग्रहही त्यांचे प्रकाशित झालेले आहेत. तसंच त्यांना महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार, पुभा भावे पुरस्कार, फाय फाउंडेशनचा पुरस्कार इत्यादी पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलेलं दिसून येतं. विपुल कथालेखन केलेल्या व.पु. काळे यांची शोध ही एक वैशिष्ट्यपूर्ण अशी कथा आहे. जी या कथेतील जे अनु आहे तिचा जो शोध आहे, 1 रुपयाची नोट शोधण्याचा, जेव्हा तिला ती 1 रुपयाची नोट सापडते किंवा शोधते, तेव्हाच तिला थोडं म्हणजे बरं वाटू लागतं. म्हणजे ती 1 रुपयाची नोट कोणी दिली किंवा त्या 1 रुपयाच्या नोटीशी तिचा जो काही भावानुबंध आहे तो कसा जोडलेला आहे, तर तेच व.पु. काळे यांनी या कथेच्या माध्यमातून आपल्यासमोर उलगडलेलं आहे. म्हणजे ही जी कथा आहे ती वास्तवदर्शी कथा आहे. बघूया. विपुल कथालेखन केलेल्या व.पु. काळे यांची शोध ही एक वैशिष्ट्यपूर्ण कथा आहे. म्हणजे आपल्या मनाला सुद्धा एक प्रकारे चटका लावून जाणारी ही कथा आहे. कथेरचनेच्या तंत्राची अनेक वैशिष्ट्ये या कथेत स्पष्ट दिसून येतात. कथेचा आरंभ मनाची पकड कशी घेतो, अनु या प्रमुख व्यक्तिरेखेचा विकास या कथानकामध्ये कसा कसा झालेला आहे, विविध प्रसंग, अन्य पात्राशी येणारा त्या अणूचा संबंध आणि निवेदन यामधून ही कथा कशी कशी पुढं ओघवतेपणा तिच्यामध्ये आलेला आहे, तर हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी निश्चितच पाहायला मिळणार आहे. कथाकाराने कथानकातील प्रसंग, उपकथानक, त्याच पद्धतीनं आकस्मिकरित्या मिळणाऱ्या कलाटण्यामधून नाट्य कसे निर्माण होते, अनु आणि तिचा 1 रुपयाच्या नोटेचा शोध याभोवती सगळे कथानक कसे फिरत राहते आणि कथेच्या शेवटी रहस्याचा उलगडा कसा होतो, इत्यादी प्रश्नांच्या अनुषंगाने कथेचा अभ्यास या ठिकाणी आपणाला करावयाचा आहे. कथेचा विषय, त्यामधील पात्र, तसेच प्रसंग, त्या दृष्टीने अनुकूल ठरलेली ही जी भाषाशैली आहे, चटपटीत आहे भाषाशैली, तसंच प्रत्यक्ष जीवन व्यवहारासारखे वाटणारे जे सजीव संवाद आहेत ते अभ्यासण्यायोग्य आहेत. या कथेचा विकसनाच्या अंगाने घेतलेला आस्वाद कथा अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरेल. बघूया आपण कथा. म्हणजे अणु ही प्रमुख व्यक्तिरेखा आहे आणि या व्यक्तिरेखेभोवती त्या घडणारे प्रसंग, तिचे नातेवाईक, त्यामधील जो संवाद आहे, जे नाट्य आहे, तर ते निश्चितच लोभसवान आहे, मनाला स्पर्श करून जाणार आहे. बघूया कथा. अणु, आम्ही दोघं तुझी माफी मागतो. हवं तर
पण तू काहीतरी बोल, अशी गप्प बसू नकोस, मी एवढं म्हणालो. तरी ती गप्प राहिली. मी मुक्ताकडं पाहिलं, तिनंही माझ्याकडं त्याच नजरेनं पाहिलं. नंतर काय करावं हे आम्हा दोघांनाही सुचेना. म्हणजे मुक्ता आणि हे जे पात्र आहे, पुरुष पात्र, तरी दोघं नवरा बायको आहेत. आणि ती अनुच्या या ठिकाणी घरी अनुच्या खोलीमध्ये राहिलेली आहेत. बघूया पुढे लक्षात येईल आपल्याला. म्हणजे ते म्हणतात अनुला, काहीतरी बोल, तू अशी गप्प बसू नकोस, काय जो आहे तो उलगडा कर. या अनुच्या गप्प बसण्याचं कारण काय आहे हेही त्यांच्या लक्षात येईन असं झालेलं आहे. बघा, मी मुक्ताकडं पाहिलं, तिनंही माझ्याकडं त्याच नजरेनं पाहिलं. नंतर काय करावं हे आम्हा दोघांनाही सुचेना. म्हणजे ही दोघं नवरा बायको एकमेकाकडे पाहू लागलेली आहे. अनु काहीच बोलायला तयार नाही. दिवस असता तर 15-20 मिनिटात बांधाबांध करून अक्षरशः अनुच्या खोलीवरून आम्ही पळ काढला असता. परंतु रात्रीचे 12 वाजलेले होते. जे ही दोघं म्हणतात रात्रीची वेळ आहे, त्यामुळे तिथून ही अनु काय बोलायला तयार नाही. त्यामुळे तिथून ही आमचं गबाळ घेऊन, आमच्या पिशव्या घेऊन आम्हाला त्या ठिकाणी आमच्या घरी जाताही येईना, कारण रात्रीची वेळ आहे. बघा, अनुचं जेवण आटोपलं होतं. आता या ठिकाणी कथा रंगत घेऊ लागलेली आहे. हा प्रसंग का घडला, त्याच्या पाठीमागची जी काही कारणं आहेत त्याचा उलगडा या ठिकाणी वपू काळे करू लागलेले आहेत. बघा, अनुचं जेवण आटोपलं होतं. हात धुवायला न जाता ती तशीच पानावर बसून होती. अनु मुक्तानं बोलण्याचा प्रयत्न केला. म्हणजे मुक्ता बोलू लागलेली आहे त्याला, अनु काहीतरी बोल, तू का अशी गप्प आहेस. मुक्ताकडे नजर रोखीत अनु म्हणाली, तुम्ही रुपयाची ती नोट घ्यायला नको होती. बघा, शेवटी अनु बोललेली आहे. अनु म्हणते, तुम्ही ती 1 रुपयाची नोट का घेतली. बघा, तिच्या स्वरातली नाराजी, कडवटपणा आम्हा दोघांना जिव्हारी लागला. अनु समोरून उठून गेली. हातून घडलेली चूक कशी सुधारावी ह्यावर विचार करण्यात अर्थ नसल्यामुळे मी यावर मुळीच विचार करत नव्हते, कारण घडलेली घटना दुरुस्त करता येईल ह्या स्वरूपाची नव्हती. म्हणजे ह्या अनुच्या घरी आलेली जी काही तिचे पाहुणे आहेत, ही नवरा बायको, तर त्या ठिकाणी त्यांना कारण लक्षात आलं की ते 1 रुपयाची नोट त्यांनी घेतल्यामुळं अनु रागावलेली आहे. आता ही दोघंही म्हणू लागलेली आहेत, कारण घटना तर घडून गेलेली आहे. जे त्यावरती काय उपाय करावा हेही त्यांच्या लक्षात येईना. आता झालेली गोष्ट आहे, घडून गेलेली आहे. बघूया पुढं काय होतंय. ही चूक कशी सुधारावी हे त्यांच्या लक्षात येईना, कारण घडलेली घटना दुरुस्त करता येईल ह्या स्वरूपाची नव्हती. सकाळपर्यंतचे काही तास अनुच्या खोलीवर कसे काढायचे एवढाच प्रश्न होता. एकमेकाशी या विषयावर न बोलता तोच प्रश्न दोघांना सतावतो आहे हे दोघांनी ओळखलं होतं. आता रात्र तर झालेली होती. आता सकाळचे काही तास या ठिकाणी ते अनुच्या खोलीवर ते घालवणार होते आणि नंतर आपल्या घरी ते जाणार होते. म्हणजे हा एकच प्रश्न ह्या दोघं नवरा बायको पुढं उपस्थित किंवा उभा ठाकलेला होता. सकाळी तरी जाताना आम्ही काय करणार होतो. आता ती नोट तर काय ज्या कारणासाठी घेतलेली होती तिथं ती नोट या ठिकाणी गेलेली आहे. जे काय करावं आता हा या विचारात ती दोघंही दाम्पत्य पडलेले आहेत. 100 वेळा बाई ग आमचं चुकलं असं म्हणत अपराध्याप्रमाणे जिना उतरत होतो ना. बघा, शेवटी ते घरी यायला निघालेले आहे. आमचं चुकलं असं ते दोघंही दाम्पत्य अनुला म्हणू लागलेले आहेत. आमचं चुकलं, सॉरी म्हणू लागलेले आहेत. छे, इट वॉज जस्ट अ प्रॉब्लेम आणि ब्लेम सुद्धा. म्हणजे हा खूप मोठा प्रॉब्लेम होऊन बसलेला होता. आम्ही माफी मागतोय तरी अनु काय माफी द्यायला तयार नाही. ज्याच्या पाठीमागचं नेमकं कारण त्यांचे लक्षात येईन असं झालेले आहे. आणि बाप काय आहे तर 1 रुपयाची नोट त्यांच्याकडून खर्च झालेली होती. सकाळीच पुन्हा सोडताना आज रात्री अनुच्या खोलीवर असा काही प्रकार घडणार आहे असं कुणी सांगितलं असतं तर आम्ही त्यावर विश्वास ठेवला असता काय. बघा, जे असं काही अनुच्या त्या खोलीवर घडेल असं या दोघांनाही त्या ठिकाणी वाटलं नव्हतं कधी. बाबा निव्वळ 1 रुपयाची आणि तेवढ्यासाठी अनु असं करील, इतक्या वर्षाचा स्नेह विसरून अपमान करील, शक्य आहे. ती अनु इनामदार आहे हे आम्ही विसरलो. तिच्या विक्षिप्त स्वभावाचा आम्हाला विसर पडला. ह्यात तिची काही चूक नव्हती. तिचा हा असला विक्षिप्त स्वभाव मला खरं तर आवडलेला. अगदी पहिल्यापासून, म्हणजे BA नंतर तिनं आबासाहेबांना निरोप
घेतला तेव्हापासून तिनं घराला रामराम ठोकला हेही मला आबासाहेबाकडूनच समजलं होतं. म्हणजे ही अनु जी आहे ती कशी चा करिअरच्या दृष्टिकोन तिच्या नजरेसमोर आहे किंवा तिला काहीतरी वेगळं असं करायचं आहे. म्हणजे थोडीशी हट्टीसुद्धा आहे. जे ते प्रसंग पुढे येतील तेव्हा आपल्याला कळेल. म्हणजे स्वतःच्या पायावरती उभं राहायचं असं ठरवते. स्वतः शिक्षण घ्यायचं असं ती ठरवते आणि त्याच्यासाठी ते आपल्या वडिलांच्या घरातून सुद्धा 5 वर्ष किंवा लग्नाचा विषय बाजूला ठेवून 5 वर्ष घराच्या बाहेर राहून स्वतःचं करिअर शिक्षण करण्याची तिची इच्छा आहे. म्हणजे थोडीशी ध्येयवादी असणारी ही अणू आहे. म्हणजे या अणूविषयी या 2 पाहुण्यांना, या नवरा बायकोंना सुद्धा माहिती होतं तिचा स्वभाव कसा आहे ते. बघा, BA नंतर तिनं आबासाहेबांना निरोप घेतला तेव्हापासून तिनं घराला रामराम ठोकला होता. म्हणजे घरापासून दूर राहून करिअर किंवा आपलं जे काही ध्येय आहे ते किंवा आपल्या पायावर उभा राहण्याचा तिचा प्रयत्न आहे. आबासाहेबाकडे सहज नजर टाकली. एक रुटीन म्हणून इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या आणि सहज विचारला, आबासाहेब, अनु दिसत नाही कुठं? अणूनं घर सोडलं. म्हणजे पूर्वीची कथाही सांगू लागलेली आहे. व पुकारे जी पूर्वी जेव्हा ही दाम्पत्य अणूच्या घरी गेलेली होती, तिच्या वडिलांना भेटली होती, आबासाहेबांना, त्यावेळेस ते त्यांना विचारतात की अणू कुठं आहे, काही दिसेना आम्हाला. तर त्यावेळेस आबासाहेब काय म्हणतात बघा, आबासाहेब, अणू दिसत नाही कुठं, असं त्या दोघा दाम्पत्याने विचारलेलं आहे. आबा म्हणतात, अणूनं घर सोडलं. ज्या दोघा दाम्पत्यांना आश्चर्य वाटलेलं, अणूनं घर का सोडलं, का ती बाहेर गेली? 5 वर्षापुरतं. मी नाही समजलं. आबा म्हणतात, 5 वर्षापुरतं तिनं घर सोडलेलं आहे. त्यावेळेस हे जे पात्र आहे ते म्हणतंय की मी नाही समजलो. तस त्याचं असं आहे, प्राप्तेषु षोडशे वर्ष. हा नियम आपण फक्त मुलांच्या बाबतीत सांभाळतो. मुलींनाही तोच न्याय लावायला हवा आणि अणूसारख्या मुलीच्या बाबतीत तरी ती सवलत प्रथम हवी. म्हणजेच आबासाहेब त्या ठिकाणी म्हणू लागलेले आहेत की अणूनं 5 वर्षासाठी घर सोडलेला आहे. म्हणजे आपण हा विचार मुलींच्या बाबतीत थोडासा काय बाजूला ठेवतो की आपल्या करिअरसाठी, आपल्या ध्येयासाठी जर तिनं असा निर्णय घेतला असेल तर तो योग्यच आहे असंही त्यांना वाटू लागतं. हे सगळं मान्य आहे, पण घर सोडण्याचं कारण 5 वर्षासाठी फक्त, पण का, याशी त्या दोघांमध्ये चर्चा होऊ लागलेली आहे. हे नाही आणि अणूचे वडील म्हणजे आबासाहेब का घर सोडलं 5 वर्षासाठी, काय आहे याच्या पाठीमागचं कारण? तिनं माझ्यासाठी केवळ 5 वर्षाची सवलत दिली म्हणजे काय? पण 5 वर्ष तर घर सोडून गेली आहे, ते तिच्यासाठी नाही तर माझ्यासाठी, असं अणू म्हणते. मला वाईट वाटू नये म्हणून. जे त्या ठिकाणी आबासाहेब म्हणू लागलेले आहे की अणूनं जे घर सोडलेलं आहे ते केवळ तिच्यासाठी नाही तर माझ्यासाठी घर सोडलेलं आहे. म्हणजे 5 वर्षासाठी ती घराबाहेर राहणार आहे, गेलेली आहे. म्हणजे याच्या पाठीमागचं जे कारण आहे ते म्हणजे तिच्या वडिलांच्या हितासाठी किंवा तिनं जे निश्चित केलेलं आहे, जे तिला करायचं आहे जीवनामध्ये, करिअर करायचं आहे, तर ते ती करणार आहे म्हणून तिनं घर सोडलेलं आहे. आलं लक्षात? एकूण अंदाज येऊन मी म्हणालो, तोच आबासाहेब म्हणाले. बघा, हे जे पाहुणे आहेत अणूचे, ते आबासाहेबांना म्हणतात, आता माझ्या लक्षात आलं अणूनं घर का सोडलेलं आहे. बघा आबा काय म्हणतात, तिचं मला थोडंसं पटलं. थोडंसं म्हणण्यापेक्षा पुष्कळसं. काय पटलं? अणू म्हणाली, मी मुलीच्या जन्माला आले आहे तेव्हा माझं लग्न केल्याशिवाय तुम्ही मला सोडणार नाही आणि मी लग्नच करणार नाही. ह्यासारखे पणही मला करायचे नाही. फक्त लग्नापूर्वी 5 वर्ष मला स्वतःचे म्हणून जगायचे आहेत. म्हणजे कशी? हा प्रश्न मीही तिला विचारला तेव्हा ती म्हणाली, 5 वर्ष माझी स्वतःची, प्युअरली माझी स्वतःची असावीत. त्या वर्षाशी कुणाचाही संबंध असता कामा नये. मला त्याचा कुणी अकाउंट विचारता कामा नये. तुम्ही सुद्धा 5 वर्षे मी एकटी जगणार. म्हणजे निश्चित काय करणार? आबासाहेब म्हणाले. जे त्या आबांची आणि त्यांच्या मुलीची म्हणजे अणूची चर्चा झालेली आहे. ज्या अणूला ही 5 वर्ष एकटीला जगायची आहे, तिला करिअर करायचं आहे
आणि त्याविषयी कुणीही तिला विचारू नये, वाच्यता करू नये असंही तिला या ठिकाणी वाटतंय. म्हणून ती आपल्या वडिलांना, आबांना सुद्धा स्पष्टपणे बोललेली आहे. म्हणजे निश्चित काय करणार? आबांनी विचारल्या, काय करणार आहे तू? नेमकं काय तुझ्या मनामध्ये आहे? तू काय नेमकं कुठलं तुला काय करायचं आहे? आबा म्हणाले, अगदी तिच्या शब्दात सांगतो. जे आबा ही सगळी हकीकत ह्या आबांचे जे पाहुणे आहेत, जे अनुच्या घरी दोघे राहिलेले आहेत, नवरा बायको दाम्पत्य, तर त्या या पाहुण्यांना आबा सगळी हकीकत सांगू लागलेले आहेत. कुणाच्या ना कुणाच्या कलानं चालण्याची सवय प्रत्येक व्यक्ती परंपरेनं लावून घेते. माणूस स्वतःचं व्यक्तिमत्व स्वतः घडवत नाही. कुणाचा ना कुणाचा तरी त्याच्यावर पगडा असतो, विचारावर छाया पडलेली असते. आई बाप एखाद्या व्यक्तीवर प्रेम करतात म्हणून मूल त्या व्यक्तीवर प्रेम करू लागतं. जे आई वडिलांचे शत्रू तेच त्या मुलांचे शत्रू. याचाच अर्थ असा की स्वतःचा स्वतंत्र मेंदू घेऊन जन्माला आलेला जीव दुसऱ्याचं ऐकतो, त्याच क्षणी तो स्वतःचं अस्तित्व, निसर्गानं जगाकडं पाहण्याची दिलेली स्वतंत्र नजर हरवून बसतो. मला 5 वर्षे एवढ्यासाठीच एकटं राहायचं आहे. माझे स्वतःचे विचार आणि तुमच्या विचारांचा पडलेला पगडा ह्यात किती अंतर आहे हे मला पाहायचंय. जगाकडं पाहताना मला माझा चष्मा हवा. प्रत्येक वस्तूचं, घटनेचं, व्यक्तीचं मूल्यमापन करायला मला माझी नजर स्वतंत्र तयार करावयाची आहे, आणि तेही संसारात पडण्यापूर्वी. जे अनुने जे काही तिच्या वडिलांना, या दादासाहेबांना सांगितलेलं आहे, ती सगळी हकीकत दादासाहेब त्यांच्या पाहुण्याला या ठिकाणी सांगू लागले. ज्या अनुनं ठरवलेलं होतं की म्हणते अनु की प्रत्येक व्यक्तीवरती कुणाचा ना कुणाचा पगडा असते, आणि त्या पगड्यामुळं काय होतं, व्यक्ती स्वतःचं जे आयुष्य आहे ती जगण्याचं या ठिकाणी विसरून जाते. म्हटलेलं आहे, आई वडील यांच्या विचारावर त्यांची मुलं चालत असतात. म्हणजे त्याच्यामुळं काय होतं, तर मुलांची स्वतंत्र विचारसरणी करण्याची क्षमता काय होते, थोडीशी मागं पडते. म्हणजे आहे या पठडीमध्ये लोक त्या ठिकाणी जगू लागतात. म्हणजे हे जे समाजाचं वास्तव आहे ते या ठिकाणी त्यांनी व्यक्त केलेलं आहे. जे अणू म्हटलेलं आहे अणूनं की ही 5 वर्ष मी का वेगळं जगणार आहे. मला जीवनाकडे पाहण्याचा माझा वेगळा चष्मा या ठिकाणी हवा आहे. मी माझ्या पायावरती उभी राहणार आहे. स्वतःचे अनुभव स्वतः जमा करायचे आहेत. समाजात मिळाल्याशिवाय समाज समजत नाही. मिसळल्याशिवाय समाज समजत नाही आणि व्यक्तीही कळत नाही असं ती म्हणते. समाज ही विशाल अर्थानं व्यक्तीच असते आणि व्यक्ती घटक रूपानं समाजाचा आहे असं एका महाराजाचं विधान ती नेहमी ऐकवते. पण त्यावरही ती असं म्हणते की हे त्यांचं मत झालं, मला त्यातलं सत्य शोधायचं आहे. जे या ठिकाणी ही अनु जी आहे ती सत्य शोधण्याच्या पाठीमागे निघालेली आहे. जे समाजात मिसळल्याशिवाय समाज कसा आहे हे ओळखता येत नाही किंवा कळत नाही. या समाजाचा अभ्यास किंवा असं स्वतंत्र व्यक्तिमत्व अणूला घडवायचं आहे असं तिनं निश्चित केलेलं आहे. म्हणूनच ती घरातून 5 वर्षासाठी बाहेर पडायचं ठरवलेलं आहे तिनं. म्हणजे ती नक्की काय करणार? नोकरी कसली? आधी नर्सिंग शिकणार, नंतर नर्स होणार. नर्स हो, नर्सच का? हे तिनं 2 दिवसापूर्वी पाठवलेल्या पत्रात लिहिलं आहे का पत्र? दाखवतो ना. जे या दोघांची चर्चा चालू आहे, दादासाहेब आणि त्यांचे जे पाहुणे आहेत अनुविषयी बोलू लागलेले आहेत की अनुनं ठरवलेलं आहे व नेमकं ती काय करणार आहे. तर नोकरी करणार आहे. मग कुठली नोकरी आहे, कसली नोकरी आहे, मग नर्सचा पेशा किंवा नर्सची नोकरी ती का करणार आहे, याची काय कारणं आहेत का, याची चर्चा या दोघांमध्ये सुरू आहे. दादासाहेब आणि त्यांच्या घरी आलेले पाहुणे. हे पाहुणे दादासाहेबांना म्हणतात, ते जे पत्र आलेलं आहे ते मला दाखवा, त्याच्यात या नर्सच्या नोकरीचा उल्लेख आहे म्हणताय ना तुम्ही, मला वाचू द्या ते नेमकं कशामुळे तिनं हा पेशा स्वीकारलेला आहे. कारण ती तर हुशार आहे, आणि हुशार असूनही तिनं नर्सची नोकरी करण्याचं का ठरवलेलं आहे. आबासाहेबांनी पत्र दाखवलं. मजकुरातील त्या 2 ओळी विलक्षण होत्या. जीवनाचं सार त्या 2 वाक्यात होतं. मला ते सुभाषित वाटलं. नर्सिंगचा पेशा का निवडला हे सांगताना अनुनं लिहिलं होतं बघा. काय लिहिलंय अनुनं? आबा, इस्पितळ आणि पेशंट हे विश्व असं आहे की सुख आणि दुःख इथं खऱ्या स्वरूपात भेटतं. बघा, आबा म्हणजे वडिलांना म्हणते ती, पत्रामध्ये लिहिलेलं आहे.
की इस्पितळ किंवा हॉस्पिटल हे असं क्षेत्र आहे किंवा पेशंट हे असं विश्व आहे की सुख आणि दुःख इथं खऱ्या स्वरूपात भेटतं. जे खरं सुख काय आहे किंवा खरं दुःख काय आहे ते ह्या हॉस्पिटलमध्ये आणि त्या पेशंटची सेवा करताना कळतं किंवा दिसतं, असं अनूनं या ठिकाणी त्या पत्रामध्ये लिहिलेलं आहे. आणि म्हणूनच अनु या पेशाकडे वळलेली आहे. हा पेशा तिनं स्वीकारायचं ठरवलेलं आहे. अनूनं मुंबईत KEM मध्ये नोकरी मिळवली. जे नाव आहे हॉस्पिटलचं KEM. तिथं अनूनं शेवटी ह्या नर्सची नोकरी स्वीकारलेली आहे. नर्स म्हणजे परिचारिका. हॉस्पिटलच्या समोरच्या गल्लीत एका 3 मजली इमारतीत तिनं खोली मिळवली, सजवली. अनूनं मुंबईत बिऱ्हाड थाटल्यामुळं मुंबईत उतरायचं कोणाकडं हा अमचाही प्रश्न मस्तपैकी सुटलेला आहे. आमच्या प्रत्येक खेपेत अनूनं काहीतरी नवा टप्पा गाठल्याचं आम्ही पाहत होतो. ते शेवटी अनूनं तो पेशा स्वीकारलेला आहे. ते KEM हॉस्पिटलच्या समोरच असणाऱ्या त्या इमारतीमध्ये अनूनं एक खोली मिळवलेली आहे आणि तिथं राहून ती त्या हॉस्पिटलमध्ये रुग्णांची सेवा करू लागलेली आहे किंवा परिचारिका किंवा नर्स हा पेशा तिनं स्वीकारलेला आहे. आमच्या प्रत्येक खेपेत अनूनं काहीतरी नवा टप्पा गाठल्याचं आम्ही पाहत होतो. म्हणजे ज्यावेळेस हे लेखकाचे जे पाहुणे किंवा अणूचे जे पाहुणे आहेत ते ज्या वेळेस ह्या मुंबईमध्ये उतरायचे त्या अणूच्या खोलीवरती, तर तिथं उतरल्यानंतर ह्या अणूचं जे कर्तृत्व आहे तर ते त्यांच्या कानी यायचं. ज्या अणूनं खूप काही जीवनामध्ये मिळवलेलं आहे असं त्यांना त्या ठिकाणी पूर्णपणे दिसायचं किंवा वाटू लागायचं. ती पोरगी केवळ वयानं वाढली नव्हती, अनुभवानं समृद्ध होत होती, समजुतीनं वाढत होती. तिनं निवडलेल्या व्यवसायात ती हरवली होती. ते तिचं विश्व बनलं होतं. तिनं अख्खं KEM जिंकलं होतं. डॉक्टर्स, सर्जन्स, फिजिशियन्स, डीन, मेट्रन, तिच्या समव्यवसायी भगिनी आणि पेशंट मंडळींचं सुद्धा. म्हणजे त्या किंवा तो पेशा किंवा ते काम करताना, नर्सचं काम करताना अनूनं सर्व काही जिंकलेलं होतं. त्या हॉस्पिटलमध्ये सगळे डॉक्टर्स असतील, डीन्स असतील किंवा इतरही ज्या काही नर्स असतील, म्हणजे संपूर्ण स्टाफ या सर्वांची मनं अनूनं जिंकलेली होती. अणू त्या रुग्णसेवेमध्ये, अणू त्या हॉस्पिटलमधील रुग्णांची कामं करण्यामध्ये, त्यांची सेवा करण्यामध्ये इतकी तन्मय झालेली होती आणि तिला इतकं त्याच्यामध्ये सुख मिळत होतं की तिच्या या वावरण्यावरून, तिच्या या चेहऱ्यावरून किंवा तिच्या या संपूर्ण तिच्याविषयीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या इतरांकडूनही यांना कळत होत्या, तर त्यावरून त्यांच्या लक्षात येत होतं. तर अशी मित्रांनो कथा आहे जी ब.पू. काळे यांची आहे. शोध याचा काही भाग आपण या ठिकाणी आजच्या तासाला पाहिलेला आहे. राहिलेला भाग आपण पुढील तासाला पाहूया. तर लक्षात आलं तर या कथेतील प्रमुख पात्र आहे अणू, त्यानंतर तिचे वडील दादासाहेब आणि त्या अणूचे दुसरे पाहुणे आहेत नवरा बायको. तर ते त्यांच्या खोलीवरती राहायला आलेले आहेत आणि तिथं आल्यानंतर त्या अणूची 1 रुपयाची नोट ते दोघं दाम्पत्य घेतात कुठल्या तरी कामासाठी. ते आपल्याला पुढं कळेल की सुट्टे पैसे नसतात म्हणून ते 1 रुपयाची नोट घेतात, पुढं रिक्षावाल्याला देतात वगैरे. पुढे ते कथानक येणार आहे. तर आणि त्या अणूच्या खोलीवरती अणूनं केलेला त्रागा, ती गप्प तिचं बसणं आणि ती नोट गेल्यामुळं तिला झालेली बेचैनी, तर असं हे आपण आजच्या या भागामध्ये पाहिलेलं आहे. आणि पुढं ते दादासाहेबचे अनेक पहिले प्रसंग सांगितलेले आहेत की जे पाहुणे आहेत ते जेव्हा ह्या दादांच्या घरी जातात आणि त्याविषयी जेव्हा चर्चा करतात आणि अणूचं जे वागणं आहे, विक्षिप्त स्वभाव जो आहे त्यांचा, तर त्याच्याविषयी त्यांची चर्चा झालेली आहे. आणि पुढं अणूनं आपल्या वडिलांना, दादासाहेबांना जे पत्र लिहिलेलं आहे, तर त्या पत्रामध्ये सुद्धा तिनं आपल्या या करिअरचा उल्लेख केलेला आहे. तर असा हा भाग आहे. तर राहिलेला भाग आपण पुढील तासाला पाहूया.